शिर्डीतील गाजत असलेल्या जमीन फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरणात आता मोठा खुलासा समोर आलाय। भोंदू अशोक खरात याने जवळच्या व्यक्तींच्या नावे तब्बल 132 बनावट खाती उघडून कोट्यावधी रुपयांचा व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे। या प्रकरणात आणखी अनेक बड्या नावांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। 2021 आणि 2022 या कालावधीत अशोक खरात याने विविध पतसंस्थांमध्ये अनेकांच्या नावावर तब्बल 130 खाती उघडल्याचा प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे या सर्व खात्यांमध्ये स्वतः अशोक खरात यालाच नॉमिनी म्हणून नोंदवण्यात आले होते। या खात्यांमधून जवळपास 70 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून या व्यवहारामागे मोठे आर्थिक रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अरविंद बावके आणि किरण सोनवणे या आरोपींकडून चौकशी दरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात बावके मावाने 6 खाती तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावावरही खाती उघडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढण्याची शक्यता असून अजूनही अनेक बड्या चेहऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे। आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माध्यमांशी बोलताना शिर्डीत दिली आहे। शिर्डीतील या बहुचर्चित फसवणूक प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात जाताना दिसतोय। बनावट खात्यांच्या माध्यमातून कोट्यावधींचा व्यवहार झाल्यामुळे या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचाही तपास वाढण्याची शक्यता आहे। आता या रॅकेटमध्ये आणखी व्हाईट कॉलर कोणकोणते पुढारी सहभागी आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।